हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. घरचा वारस. स्त्री ही सृष्टीची जननी आहे, पण त्या स्त्रीलाच वारसा देणाऱ्या मुलाच्या जन्मासाठी नाकारलं जातं. त्यांचं मातृत्व शापित मानलं जातं. ही शोकांतिका आजही अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. ही कथा आहे अशाच एका स्त्रीची, सौम्या. सौम्या ही नागपूरच्या एका मध्यमवर्गीय घरातली, शिक्षणाने BA झालेली, हसरी, प्रेमळ, गोड स्वभावाची. तिचं लग्न मुंबईच्या नामांकित कुटुंबात झालं. शरद देशमुख एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजर होता. घरात सासू उषा देशमुख, सासरे दिवंगत आणि मोठं वडीलधारी घर. लग्नानंतर पहिलं वर्ष अत्यंत गोड गेलं. सौम्याला गर्भधारणा झाली आणि त्यावेळी सगळ्यांचं प्रेम तिच्यावर उधळलं गेलं. सासूची विशेष काळजी वाटायची. मुलगा झाला पाहिजे, देशमुख घराण्याचा दिवा पाहिजे. मात्र देवाने जणू सौम्याच्या गर्भात एक कोमल सुंदर परी पाठवली. पहिली मुलगी झाली, अन्वी. शरद खुश होता, पण उषा देशमुखांच्या चेहऱ्यावर एक क्षणात गडद झालं होतं. सौम्याच्या सासूने तिच्यावर उघड आरोप कधीच केले नाहीत, पण तिच्या वागण्यात एक प्रकारचा कटुभाव दिसायचा. काय फक्त पोरीचं नशीब घेऊन आलीस का गं? देशमुख घराण्याचा वारसा कधी येणार? असं बोलून हळूहळू सुरू झालं. दुसऱ्या वेळी सौम्या पुन्हा प्रेग्नेंट झाली. सगळ्यांना वाटलं आता बाळंतीण पोरगा घेऊनच येईल, पण नियतीने परत परी पाठवली, आयरा. उषा देशमुखांचा तर डोळ्यातला तिरस्कार सौम्याला जाणवायला लागला. शरद तिला म्हणायचा, आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, आपल्याला मुली रत्नासारख्या झाल्या आहेत. पण सौम्या जाणत होती, समाजात मुलगी झाली या वाक्याचं दुःख अजून संपलेलं नाही. तिसऱ्यांदा जेव्हा सौम्या पुन्हा गर्भवती झाली, तेव्हा उषा तिच्यावर नख लावायला लागली. गर्भशास्त्र चाचण्या सुचवणं, पोटावर हात ठेवून अंदाज करणं, यावेळी नक्की पोरगा होणार. पण जन्म झाला कियाराचा. सौम्या रडली नव्हे, पण उषा देशमुखाने तोंडावर हात मारून घेतला. म्हणजे देवाने तुला मुलगाच नको असं ठरवलंय. तू या घराचं नशीब खराब करते आहेस. तुझ्या अपशकुनी छायेमुळेच घरात वारसा येत नाही. शरद आता गप्प झालेला. तू जरा आईला समजून घे, तिनं आयुष्यभर घर टिकवलंय, असं त्याचं उत्तर असायचं. सौम्याच्या डोळ्यातून तेव्हा अश्रूंच्या धारा वाहायच्या. तिचा एक निर्विकार चेहरा आला होता. मुलगा पाहिजे म्हणून सासूबाईंनी पुन्हा बाळ होऊ द्या म्हणून हट्ट केला. 4 वर्षांनी सौम्या पुन्हा प्रेग्नेंट झाली. यावेळी ती काही सांगत नसे. उषा मात्र उघडपणे म्हणाली, पाहते यावेळी काय घेऊन येतेस. जर पुन्हा मुलगी झाली तर यावेळेस तुला या घरात पाय ठेवायला देणार नाही. मला घराला वारसा हवा आहे, मुलगा. सौम्याच्या डोळ्यात काहीतरी बदल झाला होता. तिचा चेहरा आता शांत होता, पण आतून वादळ उठलेलं होतं. तिला स्वतःच्या अस्तित्वासाठी, तिच्या मुलींसाठी उभं राहायचं होतं. ती नवा निर्णय घेते स्वतःसाठी. गर्भधारणेच्या 6व्या महिन्यात सौम्याने एक निर्णय घेतला. ती मुंबईतील एका गर्भधारणा केंद्रामध्ये दर शुक्रवारी जाऊ लागली. तिथं लैंगिक निवड, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षणासाठी लढणाऱ्या महिलांचं काम चालायचं. ती तिथं शिकली. गर्भातलं लिंग माणूस ठरवत नाही, संस्कार ठरवतात. सौम्याने ठरवलं, ती आता गप्प बसणार नाही. तिने स्वतःसाठी आणि आपल्या मुलींसाठी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. डिलिव्हरीच्या आधीच उषा देशमुखने सर्वांना सांगून ठेवलं होतं, यावेळी पोरगा नाही झाला तर हिला घराबाहेर काढा. पुरेशा मुली झाल्या. देशमुखांची इज्जत गेली. डिलिव्हरीचा दिवस आला. शरद हॉस्पिटलमध्ये होता, पण त्याचं मन गोंधळलेलं होतं. बाळाचा जन्म झाला, मुलगीच झाली आहे, डॉक्टर म्हणाले. ती शांत सौम्या आता उठली आणि शरदकडे पाहून म्हणाली, ही माझी मुलगी आहे, माझा अभिमान आहे. मी या तिघांची आई आहे आणि चौथीला घेऊन या घरातून मीच बाहेर पडते, पण लाचार होऊन नाही तर अभिमानाने. ती 4ही मुलींना घेऊन निघाली नव्या जगाची सुरुवात करायला. सौम्या एका सखी संस्थेच्या मदतीने
स्वतंत्र राहायला लागली. मुलींचं शिक्षण, स्वतःचं पार्ट टाईम शिक्षण. तिचा दिवस अगदी बिझी जायचा, पण रात्री तिचा चेहरा झोपताना समाधानी असायचा. ती मुलींना शिकवत होती, तुमचं अस्तित्व हीच तुमची ताकद आहे. ती गेल्यानंतर काही महिन्यांनी शरदला सौम्याचं महत्त्व कळू लागलं. उषाचं आजारपण, घरातल्या शांततेचं ओझं आणि नात्यांचं ओसंडून गेलेलं रिकामेपण यामुळे तो तुटू लागला. एका दिवशी त्याने सौम्याला फोन लावला. सौम्या, चूक झाली, तूच बरोबर होतीस. मला माझ्या लेकी पाहायच्या आहेत. सौम्या शांत होती. ती म्हणाली, लेकी या समाजाच्या आहेत शरद, आणि तुझ्या आईला जर खरंच वारसा हवा होता तर आज माझ्या 4 बोटात, हो आहे 4 मुली, 4 दीप. समाजात अनेक सौम्या आहेत, त्या चुकत नाहीत, पण त्यांना चूक ठरवलं जातं. सौम्याची ही कहाणी केवळ एका स्त्रीची लढाई नव्हे, तर तिच्या अस्तित्वासाठी, मातृत्वासाठी आणि जगण्याच्या हक्कासाठी घेतलेली शर्त आहे. ती उठली, चालली आणि आपला मार्ग स्वतः तयार केला. 5 वर्ष झाली सौम्याला घर सोडून. आज ती एका महिलेला सशक्तीकरण संस्थेची प्रमुख समन्वयक आहे. ती गावोगावी जाऊन स्त्रियांना जागरूक करत होती. मुलगा मुलगी एक समान, लिंग नाही, माणूस महत्त्वाचा. 4ही मुली आज आपल्या क्षेत्रात पुढे आहेत. अन्वी जिल्हा टॉपर विज्ञान शाखेत स्कॉलरशिप मिळवून IIT प्रवेश घेतला होता. आयरा वक्तृत्व स्पर्धांमध्ये राज्य पातळीवर पारितोषिक विजेती ठरली. कियारा लहान वयातच समाजसेवा क्षेत्रात सक्रिय. आणि 4थी आर्या, लहान असूनही अतिशय हुशार आणि सौम्याच्या कार्यक्रमात कायम माईकवर बोलणारी चिमुकली प्रेरणा. सौम्या त्यांच्याकडे पाहून म्हणते, माझा मुलगा नाही, पण माझ्या घरात 4 रत्न आहेत. माझा वारस हे 4 ज्ञानदीप आहेत. उषा देशमुख आता वृद्ध झालेली. काही वेळा तिला शरद वाचतो. ती आता समाजात तोंड दाखवू शकत नाही, कारण गावात आता प्रत्येकजण सौम्याचं नाव घेत होतं. देशमुखांच्या घरातून अशी रत्न निघाली. शेवटी एक दिवस शरद आणि उषा दोघंही सौम्याच्या कार्यक्रमात जातात. उषा देशमुखाच्या डोळ्यात पश्चाताप होता. ती मंचवर येऊन सौम्याच्या पायाशी बसते आणि म्हणते, मला माफ कर सौम्या, मी जन्मभर पोरगा मागत राहिले, पण तू जे बाळास केलंस ते देशासाठी आहे. तुझ्या 4ही मुली देशमुख घराण्याच्या खरी शान आहेत. तूच आमच्या खऱ्या अर्थाने वंशवेल वाढवलास. सौम्या उठते, उषा देशमुखला मिठी मारते आणि म्हणते, आई, मुलगा आणि मुलगी हा केवळ शरीराचा फरक आहे. वारसा असतो संस्काराचा, आणि ते आपण मुलींनाही देऊ शकतो. उषा देशमुख आता स्वतः सौम्याला आणि मुलींना परत घरी आणते. घर आता खरंच घर वाटू लागतं. शरदही आता स्वतः मुलींच्या सगळ्या गोष्टीत सामील होतो. बेटी बचाव मोहिमेत तो स्वतः पुढे सरसावतो. एक मोठा सार्वजनिक कार्यक्रम सौम्या सन्मानाने सत्कार घेत असते. तिच्या एका मुलीबरोबरचा फोटो टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून येतो. 4 डॉटर्स ऑफ इंडिया स्ट्रॉंगेस्ट मदर. सौम्या मंचावर उभी राहते आणि सांगते, मुलगी ही जबाबदारी नाही, ती एक संधी आहे. एक आई म्हणून मी कोणालाही दोष दिला नाही, पण स्वतःला दोषीही मानलं नाही. मी जगले, कारण मी माझ्या मुलींसाठी उभी राहिले, आणि आज त्या माझ्यासाठी जग बदलत आहेत. मी फक्त सौम्याची गोष्ट नाही, तर प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे, जिथे मुलगी झाली म्हणून शापित समजलं जातं, पण जिच्या कृतीने अखेर घराला नव्हे, संपूर्ण समाजाला वारसा मिळाला, विचारांचा, कर्तृत्वाचा आणि माणुसकीचा. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.